नमस्कार. शंकर उत्तम पाटील, राहणार दहेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांच्या घरी आपण आलेलो आहे. खिल्लार क्षेत्रामध्ये जे आपण गुरसाळे परिसरामध्ये जे रेसचे वळू आहेत किंवा बैल आहेत, रेस क्षेत्रामध्ये काम करणारे, त्या वळू मालकांच्या मुलाखती घेण्यासाठी आलो आहे. बैल मालकांच्या पाहू शकता, यांच्या दावणीला सध्याला 5-6 रेस क्षेत्रामध्ये पळणारे बैल आहेत. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव पत्ता सांगा. शंकर उत्तम पाटील, मुक्कामपूर दहेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9623474806. किती वर्षापासून रेस क्षेत्रामध्ये काम करताय? मी 20-22 वर्ष झालं रेस क्षेत्राला. किती बैल होऊन गेले आतापर्यंत आपल्याकडे? आतापर्यंत माझ्याकडे तरी 100चे जास्त होऊन गेली असतील. नामांकित बैल आपल्या आठवणीतले कोण कुठले? नामांकित बैल हरण्या, परत सोन्या एक होता, गोट्या होता, जावेद बैचा गोट्या म्हणजे माझ्यातच होता. आणि सोन्या हरण्या होती माझ्याकडे. बिनजोडला पळायची का आपलं पट्टा पद्धत? बिनजोडला पळत होती, 3 फेऱ्यात पळत होती. पट्टा पद्धत दोन्हीकडे पळत होती. सुरुवातीला जी मला नाद लागला, सुरुवातीला स्टार्टची बैल माझी एक आमलेट म्हणून नाव होतं आणि एकाच राहुल म्हणून नाव होतं. तांबडा एक होता आणि सफेद एक होता. त्यामुळे त्या जोडीमुळे मी इथं आहे. आजी ह्या बैल क्षेत्रात आहे की ती 2 सुरुवातीची जी मी घेतलेली खोड होती लहान, त्या लहान खोडापासून ही आज इथपर्यंत. ती घरच्या गायची होती का अशीच विकत घेतली होती? एक मावशीच्यात आणलं होतं आणि एक विकत आणलं होतं. त्यांनी कुठून नंबर काढले होते का? हो, बऱ्याच जागा नंबर. एक बिनजोडला मुंबईत पळत होता, आमलेट म्हणून होता ना, तो हिथं बी पळत होता आणि मुंबईत बी पळत होता. कुठल्या वर्षी ते? ती 2003 पासून पुढं 7 पर्यंत, 6-7 पर्यंत बंदीच्या अगोदर पळत होता. आणि हरण्या होता तो कुठल्या काळात? ते नंतर, आता बंदीच्या नंतरचा खेळ. हरण्या घरच्या गायचा होता का तो पण विकत? नाही, ते विकत नाशिकवरून आणलं होतं. ते बालू शेठ म्हणून मुंबईत होते, त्यांच्यात आमच्यात आणला होता. 3 लाखाला आणला होता त्यावेळेस. कोणत्या वर्षी? आता तरी 14-15च्या आसपास, आपल्या बंदीच्या अगोदर. परत तो कुठे गेला मग? नाही, ते ही म्हातारा झाल्यामुळे आम्ही पळवता बंदीच्या. आणि दुसरा होता तो? दुसरा तो नाही, एक ते म्हणजे नंतरची बैल आता परत हीच आम्ही चालू केलं. बंदी चालू झाल्यानंतर आपण ही चालू केली. ह्याचं नाव काय? ह्याचं नाव महादेव. महादेव. हा किती दाते आता? ही आता सायदाती आहे. सायदाती. किती शर्यतीच्या ह्याला पळाला? मुंबईत पळाला. बिनजोडला मुंबईत. आणि इथंही पळाला. किती फायनल घेतलेत किंवा किती फायनल आहेत आपल्यात आले? कुठे कुठे? माळशिरसला आहे, वर गाठाव आहे 2-3. माळशिरसला कुठल्या मैदानावर? गारोड पाटील कितवा घेतला? 5-6 नंबर झाला आपला, खाली खोंड होते. आणि घाटाच्या वर तेवढं झालं, त्या खोंड असल्यामुळे आद्यातला. ती आपल्या घरचा खोंड आहे ना, त्याच्यामुळे. किती शर्यतीत फायनलला राहिला हो? हा, 3 आपल्याकडे आल्यापासून 3 राहिले. 3 किती दिवस झाला आणलेला? आता एक 3-4 महिने झाले. 3-4 महिने. कुठून घेतला? ही मुंबईवाल्यानं आणला होता, त्याच्यापासून आपण आणला. मुंबईचे कोणाकडून घेतला? ही सुमित पाटील म्हणून, त्यांच्याकडून घेतला. कुठे गेलता म्हणजे कुठून घेतलेला खोंड होता? त्यांनी नाशिकवरूनच आणले. नाशिकवरून आणला होता. हा खोंड किती दाते आता? ही 2 दाते. हा कुठला, घरच्या गायचा आहे का विकत? ही बिगवणच्या पड्यात खेळ आहे ना, तिथनं घेतला होता. 1,51,000ला घेतलेला गेल्या वर्षी. पण पळत होता चांगला, अजूनही पळतोय. पण ती मध्ये लंपी आला ना, त्या लंपीत थोडा गावल्यामुळे दात लावला गेला त्याने. किती पळवला ह्याला? किती रेस मध्ये पळवला? 2-3 वेळात पळावला होता, पण आजारी पडल्यामुळे लई पळावला नाही. फायनलला राहिलाय कुठं? राहिला ही दोन्हीच राहिली होती. काजडला. काजडला राहिली. तर पलीकडच्याच नाव काय? गजा आहे. त्याचं गजा नाव आहे. किती दाते आता? ही सायदाचा. सायदाती झाला. हा कुठून घेतलेला? खेडवरनच आहे. खेडवरनच घेतला. किती शर्यतीत फायनलला राहिलाय? हे तरी 15-16 फायनल मोठे झाले ते. आणि गट्टू फायनल मधलं चांगले 30 झाले. कुठं कुठं? महर्षीला राहिला होता, अकलूजला. परत वेळापूरला राहिला. परत इथं आपल्या निमगाव पाटीला राहिला, काजळला राहिला, युजरीला होता.
कोणत्या कोणत्या बैलाबरोबर पळाला का घरचीच गाडी पळते? नाही 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 घरची नाही. ती काजडला राहिला ती खुरुच्या बरोबर पळाला. खरोचीचं कोणाचा? तो ह्याचा गहिनीनाथ म्हणून बैल आहे, आता त्याचं काय नाव नाही माझ्या लक्षात, त्याच्या पळाला. हम्म. परत महान केसरी बाहेर अकलूच्या मैदानात पळाला ती ह्याच्या तानाजी पाटोळ्यांच्या बैलासंग पळाला धर्मपुरीच्या. हम्म. परत विजुरीत पळाला बैल तो सागर वाघमोड्याच्या खोडाबरोबर पळाला होता. आदितला राहिला होता. हम्म. आणि हिथं परत आमचं गट्ट फायनल होतं ते आमची ती घरचीच गाडी पळत होती, रघुनाथ बाबाराव चव्हाण आहेत गोसाळीचं, त्यांचा ती बजरंग होता. आणि लगातार आठवड्यात 2 मैदान व्हायची, एक नंबर, जर त्या मैदानात 1 नंबर केली. बैलाला खुराक काय काय लागतोय सगळ्या? बैलाला खोराक ह्या पत्री पेंड, मकाचा बारडा, उडदाची डाळ, एवढंच आम्ही चालतो. तरी पण दिवसाचा एका बैलाचा खर्च किती येतो साधारणतः? आता तसं नाही काढलं, कसं आम्ही 1 किलो कपरी पेंड, 2 ग्लास डाळीचं, आणि ती कालवण्यासाठी आपला मक्काचा भुस्सा बरडा टाकतो आपण. रेस क्षेत्रात बैल परवडतात का पण एवढी पळायला? तर कसं आहे, नाद आहे, नादामुळं काय बी. फक्त रेसलाच पळवताय का शेती काम पण करतात? नाही नाही, शेतीला ही नाही, शेतीला आम्ही कसं ट्रॅक्टर असल्यामुळे शेतीला त्याच्यात अवतारही फिरवतो आपली, म्हणजे अंग मोकळं व्हायचं. फक्त व्यायाम देतात? व्यायाम देतात, फक्त आवड म्हणून खिल्लार क्षेत्र. आपलं कसं नाद, अगोदर मी बैल झालो होतो आवडीची, पण इच्छा होती यायला आपल्या एका दिवशी पळवतो. आपलं कसं ते आमलेट म्हणून बैल होता ना आपल्या बैला, त्यानं आपलं भरपूर नाव केलं, अख्ख्या महाराष्ट्रात त्या बैलाला आपलं नाव केलं. परत हरण्याने बी नाव केलं, त्यामुळं काय विषय नाही. आपली हिथं बी पळते ती, आणि आपण मुंबईला बी देतो पळवायला, त्याचा काय विषय नाही. हे बघा प्युअर म्हैसूर पाहू शकता, रावण म्हणून प्युअर म्हैसूर आहे, म्हैसूर खिल्लार. ह्याचं किती दाती झाला आता? शो संपला आता, जुळला. हे आपल्या कुठून घेतलेला हा? शो जालन्यामधून घेतला होता. जालन्यामधून? कोणाकडून? कैलास म्हणून जोडीदार आपला तिकडे, म्हणजे शंकरपटाला पळत हा होता? शंकरपटाला पळत होता, हा तिथनं घेतला. किती दिवस झाला आपल्याकडे घेतलेला? ही 4 वर्ष झाला आता. 4 वर्ष. 4 वर्ष. आपल्याकडे किती फायनलला राहिला? शो बरेच फायनलला राहिला, बऱ्याच जागेवर फायनल, कुठं कुठं फायनल केले? मोठ्या जागेवर फायनलला राहिला. ह्याच्या आपलं मोठं फायनल असतं, 30 फायनल असतं मोठं. आमदार केसरीला बऱ्याच जागेवर राहिला. तरी पण कुठं कुठं फायनल केले, कोणाबरोबर सांगा तरी? आता दौंडला राहिला होता आमदार केसरीला, तो जंक्शनचा बैल होता सोन्या म्हणून, हा, त्या बैलाबरोबर राहिला होता. इकडे माळशिरसला माळशिरसच्याच बैलांबरोबर बऱ्याच जागेवर राहिला आपला बैल. माळशिरसला कोणाच्या बैलाबरोबर? सागर वाघमोडे ह्याच्या बैलाबरोबर राहिला, खोंडांबरोबर. परत सोन्याबरोबर राहिला, कोणता सोन्या? दैवत गोवेकराचा लहान छोटा सोन्या, 3 नंबरचा सोन्या होता, त्याच्याबरोबर राहिला होता बेंद्राच्या अड्ड्याला. हा, म्हणजे जुना बैल पळवा मैदान माळशिरस. हा, आणि दोन्ही खांदी बैल बिनजोडला दोन्ही साईडने पळतो, आतून पळतो, बाहेरने पळतो, दोन्हीकडून दोन्ही पळतो, उजवी साईड डावी साईड कुठनं पळून द्या, दोन्ही साईडनं पळतो बिनजोडला. पैऱ्यासाठी तुम्हाला फोन करावं लागतात का तुम्हाला फोन येतात? काय वेळेस करावं लागतात, काय वेळेस येतात. असं पैऱ्यासाठी तुम्हाला वायदी द्यावं लागते काय? नाही नाही वायदी मागितली कोणी नाही आपल्याला, तुमच्या बैलासाठी? नाही अजून नाही. आपल्या सेट संबंध सगळ्या बरोबर चांगला आहे, त्यांना आपल्याला फोन आला त्यांचा, मग त्यांचा बैल असू द्या खोंड असू द्या आपण देतो. की अजून आपण कोणाकडे घेतली नाही वायदी, म्हणजे आपण त्याला मागितलीच नाही ना, त्याच्यामुळं. बैलगाडा क्षेत्रात भरपूर मोठे मोठे वायदी वागते ते रेस क्षेत्रामध्ये बैल देण्यासाठी, असं ऐकलंय बऱ्याच वेळा. बरेच चालले आहे आता, इथं क्षेत्रच चाललंय वायदी, पहिल्यागत राहिले नाही. ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीला जी पळवत होतो ते कसं होतं, तुमचा जर पळत नव्हता तर तुम्ही फोन केला, हे बैल घेऊन या, त्यावेळेस आम्ही बैल घेऊन जायचो. आता जर बैलाला आम्ही आपल्याला कोणाचा घेऊन आपण कोणाला फोन केला की मग ते वायदी किती देतात. म्हणजे पहिलं ही एक ग्रामीण भागातला खेळ म्हणा, किंवा एक विरंगुळा, किंवा यात्रेवर जे कुणाचा बैल जास्त पळतोय, कुणी चांगली बैलजोड सांभाळी, ह्याच्यासाठी जोपासला जायचा छंद. परंतु आता हा व्यवसाय झालाय. आता हा व्यवसाय ही पैशासाठी रेस झाली आहे, आणि ही गोरगरिबाची रेस नाही, सर्वसामान्याची रेस राहिली रेस नाही. आणि सर्वसामान्य माणसाने ह्याचा नाद बी करू नये. बैल जरी झुपले, खोंड घेतलं बारकं, तरी त्याला एकात घ्यायला गेलं की माणूस 50-60 हजाराची ऐपत नाही आपली घ्यायची. बैल घ्यायची तर राहिलीच नाही मोठ्या माणसाच्या, मोठ्यानेच करायचं. ही गरीबाची शर्यत राहिलेली नाही. म्हणजे
ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्यानंच हे उद्योग करायचा. म्हणजे त्याचं क्षेत्र झाले हे. सर्वसामान्य शेतकऱ्याचं क्षेत्र किंवा सर्वसामान्याचं नाही बैलगाडा शर्यत राहिलं नाही. नाही 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 राहिलं. हे गप सरपळ पाहू शकता मालकांचं म्हणणं एकदम मनमोकळेपणानं आहे. जे काही ते स्पष्ट सांगितलेलं आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये आता सर्वसामान्याचं राहिलं नाही ह्या वायदीमुळे. आणि आता बैलगाडी क्षेत्रामध्ये जे बऱ्यापैकी लॉबी सिस्टीम चाललेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्याचं बऱ्यापैकी तिथं काही चालत नाही. पाहू शकता हा रावण असा बैल दिप्पाडच्या दिप्पाड प्युअर म्हैसूर आहे. एवढ्या बैलांना व्यायाम काय देता तुम्ही? चालवायचे फेरे टाकताय. किती दिवसातनं मैदानावर काढताय? मैदानात 4-8 दिवसात काढतो आपण. 4-8 दिवसातनं मैदानावर काढताय. फेर असते 4 दिवसाला. आणि जर मैदानावर नाही नेला तर फेर टाकताय. व्यायाम देतात आपल्याला. गुरसाळ्याला फटी आहे ना, त्या गुरसाळ्याला फटी नेऊन आपली आपली स्वतःची वाहन आहे ती त्याच्यात भरायची नेक्स्ट. पाहू शकता ग्रामीण भाग आहे, रस्ता नाही, परंतु लोकांनी स्वतःच्या आवडी जपले ते आणि स्वतःच्या आवडीतून ही आडमार्गे नदीचा पट्टा आहे, ऊस बागायत क्षेत्र आहे, परंतु रस्ते नाहीत. ग्रामीण भाग आहे. लोकांनी स्वतःच्या गावाचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये उजेडात अशा प्रकारचा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या परिसरामध्ये प्रत्येकाच्या घरी 2, 3, 4 असे रेस क्षेत्रात काम करणारे चांगले नामांकित बैल आहेत. अशा प्रकारचं सुंदर आखीव जनावर पहिल्यापासून जपण्याचं काम शेतकरी करत आहेत. आणि जो खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणारा जो बैलगाडा शर्यत होता तो आता व्यावसायिक क्षेत्राकडे जास्त पदार्पण करतोय आणि तरुण पिढी त्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व झालेली आहे. आणि तरुण पिढीचं काय झालंय आता फक्त नावासाठी आणि एकमेकाला खुन्नस देण्यासाठी किंवा एकमेकाचं पहिलं लोक गाड्या पळवायची, पण खेळीमेळीच्या वातावरणात गाड्या पळवायची. बैल कोणाचाही नंबर येऊ एकमेकाला सहकार्याची भावना असायची, परंतु आता तसं नाही आहे. आता फक्त एक त्याकडे वेगळ्या उद्देशाने पाहिलं जाते. तर तरुण पिढीने ह्यावर विचार करावा. बैलगाडा क्षेत्र ही एक खेळ आहे, हा आनंदाचा उत्सवाचा खेळ आहे आणि सगळ्यांना धरून सगळ्यांच्या सहकार्यानं खेळला जाणारा खेळ आहे. त्याच्यामध्ये खुन्नसाठी तटी ही तेवढ्यापुरती असते. फटीवरून तुम्ही बाहेर आला की सगळं काही विसरून जायचं असते. जुने जाणकार जे सर्व खिल्लार बैल पालक आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की बैलगाडा शर्यत ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली पाहिजे, पार्सलिटी नाही झाली पाहिजे. कोणाचा बैल असना. पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा खिल्लार कृषीधन चॅनल. मालक धन्यवाद. वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे. थँक्यू.